तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण किती सोप्या प्रकारे ही गणेश बाप्पांची मूर्ती बनवलेली आहे। जर तुम्ही अजूनही या गणेश बाप्पांच्या मूर्तीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही लवकरच बघून घ्या। आणि पूर्णपणे ही मूर्ती सुकल्यानंतरच आपण गणेश बाप्पांच्या मूर्तीला कलर करत आहोत। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, खूप जणांचे प्रश्न राहतात की गणेश बाप्पांची मूर्ती कोणत्या कलरने कलरिंग करायची। तर तुमच्याकडे जे कलर अवेलेबल आहे त्या कलरने तुम्ही गणेश बाप्पांची मूर्ती कलर करू शकता। जसे की वॉटर कलर आहे, ॲक्रेलिक कलर आहे, फॅब्रिक कलर आहे, असे खूप सारे प्रकारचे कलर यूज करून तुम्ही गणेश बाप्पांची मूर्ती इझिली कलर करू शकता। पण सर्वात आधी तुम्हाला व्हाईट कलर किंवा व्हाईट प्रायमरनी गणेश बाप्पाच्या मूर्तीला कलरिंग करायचे आहे। हे खूपच आवश्यक आहे। जर तुम्ही व्हाईट कलर करत नसाल आणि तसेच मूर्तीला कलर करत असाल तर तुम्ही जे मूर्तीला कलर द्याल ते पूर्णपणे उठून दिसणार नाही। ते एकतर काळपट दिसू शकते किंवा फिक्कट कलर येऊ शकते। म्हणून मूर्तीला व्हाईट कलर किंवा प्रायमर देणे खूपच आवश्यक आहे। आणि मूर्तीला पूर्णपणे प्रायमरने कव्हर करायचे आहे, जेणेकरून आपण प्रायमर केल्यामुळे गणेश बाप्पाच्या मूर्तीला कलरिंग करण्यासाठी कलरही कमी लागतो आणि एकदम कलर छान प्रकारे दिसून येतात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी पूर्ण मूर्तीला व्हाईट कलरने कलर केला आहे। त्यानंतर मी स्किनला स्किन कलर देत आहे। जर तुमच्याकडे स्किन कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हाईट कलर 70%, 25% येलो आणि रेड घेऊ शकता 5%। तुम्ही हे सर्व कलर मिक्स केल्यानंतर तुम्हाला इझिली स्किन कलर मिळून जाईल। त्याही कलरने तुम्ही गणेश बाप्पाच्या मूर्तीला कलर करू शकता। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या गणेश बाप्पांच्या मूर्तीला पूर्णपणे स्किन कलर देऊन झालेला आहे। आता आपण गणेश बाप्पांच्या धोत्राला कलर देणार आहोत। त्यासाठी मी पीच कलर घेतला आहे। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कलर देऊ शकता, जसे रेड, येलो, पिंक, ब्लू अशा प्रकारे। तुम्हाला जर कलरची आणखीन माहिती पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही इझिली चेक करू शकता। धोत्राला पूर्णपणे कलर देऊन झाल्यानंतर फेट्याला आपण ग्रीन कलर देत आहे। तुम्ही या ठिकाणी रेड कलर पण देऊ शकता। गणेश बाप्पाला आपण ज्याच्यावर बसवले आहे त्या बेसला आपण स्काय ब्लू कलर देत आहे। गणेश बाप्पांच्या आपण धोत्राला पण कलर दिलेला आहे आणि बेसला पण। आता राहिलेली आहे गणेश बाप्पांची ज्वेलरी। तर चला मित्रांनो, आपण गणेश बाप्पांच्या ज्वेलरीला गोल्डन कलर देऊया। गणेश बाप्पांची ज्वेलरी रंगवून झाल्यानंतर आपण आता गणेश बाप्पांचे डोळे रंगवत आहे।
आता आपण गणेश बाप्पांच्या छोट्या छोट्या गोष्टी कलर करणार आहोत, जसे की हेअर आहे, दात आहे, तिलक आहे, अशा प्रकारचे। गणेश बाप्पांचे हात आणखीनच रिअलिस्टिक दिसण्यासाठी आपण त्याच्यावर नाखून आणि स्वास्तिक काढत आहोत। गणेश बाप्पांचा फेटा आणखीनच उठून दिसण्यासाठी मी गोल्डन कलरच्या हेल्पने लेस तयार करत आहे। गणेश बाप्पाला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी काही छोटे स्टोन घेतले आहे, ते मी ज्वेलरीला लावत आहे आणि फेट्याला बारीक मण्यांची लेस लावत आहे। तुम्हाला गणपती कलरिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली गणेश बाप्पांची मूर्ती पूर्ण डेकोरेट होऊन कलर होऊन रेडी झालेली आहे। तर चला मित्रांनो, फटाफट या चॅनलला सबस्क्राइब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।